नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्काराचे सोपान। मित्रांनो, आजची जी गोष्ट आहे ती यशाच्या रहस्याशी संबंधित आहे। महान तत्वज्ञ सुकरात यांच्याकडे एक दिवस एक व्यक्ती येते आणि ती सुकरात यांना एक प्रश्न विचारते की गुरुदेव, यशाचं रहस्य काय? मी असं काय केलं की मी यशस्वी होईल? माझ्याकडे अशी कुठली गोष्ट असली की मी यशस्वी होईल? मला यशाचं शिखर गाठण्यासाठी माझ्याकडे कोणती गोष्ट निर्माण करणं मला गरजेचं आहे? मला तुम्ही सांगा, माझ्या यशाचं रहस्य मला तुम्ही सांगा। त्यावेळेस सुकरात त्या व्यक्तीला सांगतात की ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो। तू एक काम कर, उद्या सकाळी नदीच्या किनाऱ्यावरती ये, नदीच्या काठावरती ये, तिथे मी तुला भेटतो। दुसऱ्या दिवशी सकाळी ती व्यक्ती ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळेला नदीच्या किनाऱ्यावरती येते, काठावरती येते। सुकरात बरोबर त्यावेळेसच तिथे जातात। दोघांची गाठभेट होते आणि सुकरात त्या व्यक्तीला सांगतात की या नदीमध्ये उतर आणि पाणी किती खोल आहे थोड्या थोड्या अंतरावरती मला सांगत जा। त्या पद्धतीने ती व्यक्ती नदीमध्ये आतमध्ये उतरते आणि थोड्या थोड्या अंतरावरती पाण्याची खोली सुकरात यांना सांगत असते। ती व्यक्ती कमरेपर्यंत खाली जाते, त्याच्यानंतर छातीपर्यंत पाण्यामध्ये जाते। मानेपर्यंत जेव्हा त्या व्यक्तीच्या पाणी येतं त्यावेळेस सुकरात यांना ती सांगते की एवढं खोल पाणी या ठिकाणी आहे। सुकरात थोड्या वेळाने त्या व्यक्ती जिथे पाण्यामध्ये असतो त्या व्यक्तीच्या दिशेने जायला सुरुवात करतात आणि व्यक्ती जिथे असतो तिथपर्यंत पोहोचतात। त्या व्यक्तीला कळत नाही, एका क्षणातच त्या व्यक्तीला कळण्याच्या आधीच सुकरात त्या व्यक्तीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि जोराने ताकद लावून त्या व्यक्तीचं डोकं नदीच्या पाण्यामध्ये बुडवायला सुरुवात करतात। ती व्यक्ती तडफडायला लागते, ती व्यक्ती ताकद लावायचा प्रयत्न करते, पण सुकरात यांची ताकद त्या व्यक्तीपेक्षा जास्त असल्यामुळे त्या व्यक्तीला काही पाण्यातून बाहेर येता येईना। प्रचंड प्रयत्न करते पण ती व्यक्ती काही त्या पाण्यातून बाहेर येऊ शकत नाही। शेवटी एका विशिष्ट क्षणाला सुकरात त्यांच्या हाताची ताकद कमी करतात आणि ती व्यक्ती झटका मिळाल्यासारखं पाण्यातून बाहेर येते आणि पहिल्यांदा खूप जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात करते। आणि मग सुकरात त्यांना विचारते, गुरुदेव तुम्ही असं का केलं? मला मारण्याचा का प्रयत्न केलात? सुकरात त्याला नदीच्या बाहेर, त्या पाण्यातून बाहेर घेऊन येतात आणि त्याला विचारतात, बाबा रे, ज्यावेळेस मी तुला बुडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुझी सगळ्यात जास्त इच्छा काय होती? तुला काय मिळावं असं वाटत होतं? ती व्यक्ती सांगते, मी ज्यावेळेस पाण्यामध्ये होतो ना त्यावेळेस मला कुठूनही श्वास मिळणं गरजेचं होतं। मला जगण्यासाठी तो श्वास आवश्यक होता आणि तो श्वास मिळवण्यासाठी मी धडपड करत होतो। म्हणे हेच यशाचं रहस्य आहे। तर म्हणे कसं काय? हेच यशाचं रहस्य कसं काय? त्यावेळेस सुकरात त्याला सांगतात, तू जगण्यासाठी तुला जेवढा श्वास महत्वाचा आहे आणि तो श्वास मिळवण्यासाठी तू ज्या पद्धतीने धडपड करत होतास, यशासाठी देखील तेवढीच तीव्र इच्छा असणं गरजेचं असतं। आणि जितकी आपली तीव्र इच्छा असते ना, आपल्याकडून प्रयत्न देखील तेवढेच तीव्रतेने होतात आणि तेवढेच जास्त प्रयत्न हे आपल्या यशाचं रहस्य आहे। आणि हे ज्या व्यक्तीला ज्यावेळेस कळतं त्यावेळेस ते गुरुदेवांना, त्या सुकरातांना, फिलॉसॉफरना नमस्कार करतात आणि सांगतात की मला तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने यशाचं रहस्य पटवून दिलेलं आहे। मित्रांनो, आपल्या देखील आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असतं, प्रत्येकाला। कुणाला यशस्वी व्हायचं नाही असं नाही, या जगामध्ये प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे। फक्त फरक आहे त्या प्रयत्नांमधल्या तीव्रतेचा। प्रत्येक जण प्रयत्न करतो यशस्वी होण्यासाठी, पण जगण्यासाठी जेवढा श्वास महत्वाचा आहे तेवढ्याच तीव्रतेची गरज आहे प्रयत्नांची। तर आपण यशाच्या शिखरापर्यंत जो टप्पा आपण ठरवलेला आहे तो टप्पा आपल्याला त्या प्रयत्नांच्या तीव्रतेने आपल्याला पार करता येतो, पण ती तीव्रता आपल्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे।
धन्यवाद मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत अजूनही ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि तुम्हाला माझ्या या विचारांवरती तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.